विष्णुदासी पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाची गाढे अशुभ त्या पुढे शुभ होनिया ठाके प्रेम सुखाची राशी पाप नाही ओखदासी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे अशुभ त्या पुढे शुभ होनिया ठाके तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाची गाडी पांडुरंगा करू समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचानुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक धारो विरोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं स्विचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे अशुभ त्या पुढे शुभ होनिया ठाके सेवेसाठी निवडलेला अभंग
जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग गाथ्यातील संतपर प्रकरणातील असून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये संतांची अलौकिक कार्य पद्धती सांगतात. विठ्ठल षड्गुण ऐश्वर्य संपन्न अनंत कोट ब्रह्मांड नायक अखिल जगदाधार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमावळी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज भक्त शिरोमणी नामदेव राय शांती ब्रह्म एकनाथ महाराज संत हृदय सम्राट विश्ववंते विश्वसंत विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुनिवासी सद्गुरु जोग महाराज श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य मदन महाराज आदी करून सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आपल्या या श्री बुद्रुक गावामध्ये गुरुवर्य मदन महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्तच संपन्न असणारा हा भक्ती महोत्सव संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव अर्थात अखंड हरिनाम सप्ताहामध्ये असणारी सर्व कार्यक्रम काकडा भजन असेल विष्णू सहस्रनाम पाठ ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन आणि दुपारच्या सत्रामध्ये श्री विठ्ठल कथा त्यानंतर या सायंकाळच्या सत्रामध्ये हरिकीर्तनाची सेवा आदरणीय आमचे हरिभक्ती परायण अभिन्न हृदयी शहाजी महाराज यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. सेवेसाठी उपस्थित पंचक्रोशीमध्ये परमार्थ धिंगत करत असणारे सर्व वैष्णव महानुभाव या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्थातच हरिभक्ती परायण पांडुरंग महाराज भालके हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याच गावातील परमार्थाची वृद्धी करत असणारे हरिभक्ती परायण सुभाष महाराज आहेत. आदरणीय डॉक्टर साहेब आहेत. गावातील सर्व भाविक श्रोते सज्जन माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा सर्व पारमार्थिक आनंद द्विगुणित करण्यासाठी उपस्थित असणारी आमची हरिभक्ती परायण अभिन्न हृदय पांडुरंग महाराज फोंडे महाराजांचा असा आहे की महाराज ज्या गावामध्ये जातात त्या गावामध्ये एक चैतन्यच निर्माण होते, एक रंगदेवता निर्माण होते. आदरणीय गुरुबंधू पांडुरंग महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू अनिल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगाचार्य हरिभक्ती परायण माऊली आहेत आणि ज्यांच्या सुमधुर अशा वाणीतून अमृतमय वाणीमधून आपण श्री पांडुरंग कथा अर्थात श्री विठ्ठल कथा पांडुरंग महात्म्य कथा आपण दुपारच्या सत्रामध्ये श्रवण करत आहात. असे हरिभक्ती परायण ज्ञानेश्वरी कंठभूषण जगद्गुरु तुकोबाराय संत श्री तुकोबाराय गुरुकुलचे अध्यापक असणारे आमचे शहाजी महाराज हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना विनम्र अभिवादन करून सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने आपली ही भूमी अर्थात आपलं हे गाव पवित्र झालेलं आहे. विशेषतः गुरुवर्य मदन महाराजांच्या वास्तव्याने या ठिकाणी हा परमार्थ आपल्या गावामध्ये वृद्धिंगत होत आहे, वाढत आहे. पूजनीय बापूजींनी त्या दिवशी सांगितलं की 36 वर्षापूर्वी महाराजांनी हा भक्ती महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह आरंभ केला. या पंचक्रोशीमध्ये अर्थात या आष्टी तालुक्यामध्येच ज्ञानेश्वरी पारायण किंवा ज्ञानेश्वरीची उपासना साधना जर कोणी आणली असेल तर गुरुवर्य मदन महाराजांनी. खरं म्हणजे हे आम्ही सर्व थोर मोठ्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे. प्रातस्मरणीय गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत यांच्या मुखातून ऐकलेलं की महाराजांचं कार्य या ठिकाणी काय होतं या परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये. अनेक महापुरुषांच्या मुखातून ऐकले. तसं पाहिलं तर आम्ही गुरुवर्य मदन महाराजांना पाहिलेलं नाही, परंतु या ठिकाणी ज्या काही 3-4 सेवा झाल्या अगोदर त्या सर्व सेवा श्रवण करण्याचा योग प्राप्त झाला आणि सर्व महापुरुषांनी जे गुरुवर्य महाराजांचं वर्णन केलं त्यावरून त्यांची जी काही कार्यपद्धती आहे परमार्थाची ती किती विलक्षण असेल हे मी विचार करत होतो आणि त्या दृष्टिकोनातून कोणता अभंग घ्यावा. संतांचं कार्य आहे. हा जो भक्ती महोत्सव परमार्थ या ठिकाणी वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे किंवा वाढविले सुख भक्तिभाव धर्म ही सर्व क्रांती आहे. त्यांचं एक प्रकारचं कार्य आहे आणि हे अलौकिक कार्य पद्धती संतांच्या जीवनात असलेली जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाच्या माध्यमातून आपण काहीतरी त्याच्यावर प्रकाश टाकावा
या दृष्टिकोनातून हा अभंग निवडलेला आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारांच्या अभंग गाथ्यातील संतपर प्रकरणातील अभंग आहे. अभंग बहुतेकांच्या पाठ आहे. अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा असा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये संतांच्या अलौकिक कार्यपद्धतीचं वर्णन करतायत. कार्यावच्छेदक आणि संतांचा परिचय करून देत आहेत. संतांच्या ठिकाणी असणाऱ्या अनेकविध गुणांचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये करतायत. प्रश्न असा पडतो की तुकोबाराय संतांचं वर्णन का करतात? जगतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वर्णनीय विषय असताना, वर्णनीय व्यक्ती असताना इतरांचं तुकोबाराय वर्णन करत नाही, परंतु संतांच्या वर्णनाचा विषय आला की जगद्गुरु तुकोबाराय प्रसन्न झालेली दिसतात. जगद्गुरु तुकोबाराय त्यामध्ये रमून गेलेले दिसतात. तुकोबारायांच्या अभंग गाथ्यातील संतपर प्रकरण जर आपण पाहिलं तर विशेषत्वाने तुकोबारायांची प्रसन्नता त्यामध्ये आपल्याला दिसते. संतांच्या वर्णनाचा विषय पुढे आला की जगद्गुरु तुकोबारायांची प्रसन्नता लपून राहत नाही, उत्साह लपून राहत नाही, आपोआप त्या अभंगांमधून दिसतो. संतांविषयीचा आदरभाव तुकोबाराय त्या अभंगांमध्ये व्यक्त करतात. ज्याप्रमाणे वसंत ऋतूचं आगमन झाल्यानंतर बगीच्यातील सगळ्या प्रकारची वनराई फुलांनी बहरून जाते. ज्ञानोबाराय म्हणतात, जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावणीशी. वसंत ऋतूचं आगमन झालं हे सांगावं लागत नाही, आपोआपच टवटवी सगळ्या प्रकारच्या वृक्षांमध्ये आपल्याला दिसून येते. वसंताचा उभ्या वारकरी संप्रदायाचे पितामह भीष्म म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही असे वक्ते बाबा गुरुवारी वक्ते बाबांच्या मुखातून हे प्रमाण ऐकलेलं आहे. इतरत्र तो पाहायला मिळाला नाही, सापडलं नाही, परंतु गुरुवारी बाबा मात्र कीर्तनामध्ये म्हणत असायचे. गुरुवारी बाबांकडे एक 10,000 अभंग गाथ्याची प्रत होती. त्या बाबांची जी जवळ प्रत होती त्या प्रतीमध्ये 10,000 अभंग होती. तुकोबारायांच्या अभंग असणारी ती एक प्रत होती आणि त्यातली प्रमाणात बाबा देत असायचे. वसंताचा आला फळी फुली बहरला. वसंत ऋतूचं आगमन झालं की वेगळं सांगावं लागत नाही. त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथारूपी उद्यानामध्ये संत वर्णन रूपी वसंताचं आगमन झालं की तुकोबारायांची वाणी रूपी बेली फुलांनी बहरून जातात. तुकोबाराय वर्णनाला प्रवृत्त होतात, अगदी त्याच्यामध्ये रमून जातात, उत्साहित होतात. संतांचं वर्णन करत असताना एक प्रकारच्या तुकोबारायांच्या वाणीला बहर येतो. संतांचं वर्णन तुकोबाराय करतात त्याचं महत्वाचं कारण असं आहे की संत महात्म्यांचं जीवन हे समाजाच्या दृष्टिकोनातून अनेक दृष्टीने उपकारक आहे. संतांचं जीवन हे समाज हितासाठी फार मोठा आदर्श आहे. मानवी जीवनामध्ये त्याची गती आणि अधोगती त्याने ठरवलेल्या निवडलेल्या आदर्शावर अवलंबून असते. मनुष्य जीवनामध्ये ज्या प्रकारचा आदर्श निवडतो ठरवतो त्याप्रमाणे त्याला गती किंवा अधोगती प्राप्त होत असते. आदर्श जसा मनुष्य ठरवतो त्याप्रमाणे तो अनुसरण करत असतो आणि जसा अनुसरण करतो त्याप्रमाणे त्याला अनुभव येत असतो. श्री महाभारतामध्ये एक सुंदर असा श्लोक आलेला आहे. यादृशां चोपविशती यादृशां श्लोपसेवते यादृगिच्चेच्च भवितुं तादृक् भवति पुरुषः. मनुष्य ज्या प्रकारच्या लोकांची अपेक्षा बाळगतो धरतो त्याप्रमाणे तो होत असतो. यादृगिच्चेच्च इच्छितो तादृक् भवति पुरुषः. म्हणून मानवी जीवनामध्ये
चांगला आदर्श, योग्य आदर्श प्राप्त होणं हे देखील एक भाग्याचंच लक्षण आहे. साधू महापुरुषांचं जीवन हे आरशाप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे आपण सकाळी आरशामध्ये स्नान झाल्यानंतर आरशामध्ये पाहून आपला व्यवस्थित चेहरा करतो, मुख व्यवस्थित करतो, गंध आपल्या कपाळावरचा व्यवस्थित करतो आरशामध्ये पाहून, त्याप्रमाणे संतांचं जीवन हे समाजासमोर आरशाप्रमाणे आहे. संत जीवनाकडे पाहावं आणि त्या जीवनाकडे पाहून आपला जीवनरूपी चेहरा व्यवस्थित करावा. असं संत महात्म्यांचं जीवन आहे. आदर्शमय जीवन आहे. दीपस्तंभाप्रमाणे संत महात्म्यांचं जीवन आहे. परोपकारक जीवन आहे. जगद्गुरु तुकोबारायांना संतांचा सर्वात जास्त जर कोणता गुण आवडत असेल तर संतांच्या ठिकाणी वसत असणारं परोपकारित्व. स्वतःसाठी तर सर्वजण जगतात. या जगतामध्ये स्वतःसाठी कोण जगत नाही. गुरुवर्य पांडुरंग बाबा घुले एक सुभाषित सांगत असतात. वस्तुतः त्यांचं जीवन त्या सुभाषिताप्रमाणेच आहे. परोपकारी जीवन त्यांचं देखील आहे. स्वतःसाठी तर सर्वजण जगतात. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, आत्मार्थम जीव लोकेस्मिन् कोण जीवती मानव परम परोपकारार्थम यो जीवती सजीवती. या जगामध्ये चांगला यथार्थपणे कोण जगतो, कोण जगतो त्याची त्यांनी व्याख्याच केली, म्हटलं तर काही हरकत नाही. कोण जगतो? यो जीवती सजीवती. जो स्वतःसाठी जगतो तो खरा जगत नाही. सगळेजण स्वतःसाठी जगतात, पण परम परोपकारार्थम यो जीवती सजीवती. हा जो परोपकार धर्म आहे संतांच्या ठिकाणचा, जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये याच्याविषयी खूप आदर आहे, खूप श्रद्धा आहे. तुकोबारायांनी अनेक अभंगातून ती व्यक्त देखील केलेली आहे. तुकोबाराय अनेक अभंगामध्ये बोलतात, साधू संतांची इतर प्राणी मात्रांविषयी असणारी कारुण्यता, सहानुभूती, सर्व प्राणी मात्रांविषयी असणारा दयाभाव जगद्गुरु तुकोबारायांना विशेषत्वाने आवडतो. संत महात्म्यांचं जे जीवन आहे ना ते कसं आहे हो, ते स्वतः परमार्थ करतात आणि इतरांनाही परमार्थाला प्रवृत्त करतात. करुणी चिंतन करवावे आणि का तो या लोका झाला नाव जगी. खरं म्हणजे हे प्रमाण गुरुवर्य मदन महाराजांच्या जीवनाशी अगदी परफेक्ट बसतं. पूर्णपणे त्या जीवनाला एक साजेस असं प्रमाण आहे. गुरुवर्य महाराजांचं त्या दिवशी बापूजींनी वर्णन करत असताना असं सांगितलं की महाराजांनी फिरती पारायण केली काही परिसरामध्ये. इथे काही पारायण करायचं, तिथे काही पारायण करायचंय. करुणी चिंतन करवावे आणि का तो या लोका झाला नाव जगी. संत महात्म्यांचं जे जीवन आहे ना ते नावेप्रमाणे आहे. नावेप्रमाणे नाव काय करते हो, नाव स्वतः करते आणि इतरांना देखील तारते. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. उदकामध्ये ती एक प्रकारचा आधारभूत असं साधन आहे जनासाठी. त्याप्रमाणे संत महात्म्यांचं जीवन या भवसागरामध्ये सर्वसामान्य जीवांसाठी नौकेसारखं आहे, नावेप्रमाणे आहे. कारण ते महात्मे स्वतः तरतात आणि इतरांनाही तारतात. सतरती सतरती सलोकांस तारयती. स्वतः तरतात आणि इतरांना देखील तारतात. असं परोपकारी जीवन साधू महात्म्यांचं आहे. तुकोबाराय म्हणतात, या साधू महात्म्यांच्या जीवनाला खरोखर मी प्रणाम करतो. तुका म्हणे ऐसे परोपकारी. मस्तक चरणी ठेवी तसे. तुका म्हणे ऐसे परोपकारी त्यांच्या पायावरी
टोळी माझी. या जगताचा जर आपण विचार केला तर या जगामध्ये दोन प्रकारचा आपल्याला वर्ग पाहायला मिळतो. एक परार्थी वर्ग आहे आणि एक स्वार्थी वर्ग आहे. स्वार्थी वर्ग बहुतांश आहे, पुष्कळ असा स्वार्थी वर्गच आहे आणि थोडाफार क्वचित असा परार्थी वर्ग आहे. गुरुवर्य प्रातस्मरणीय संतवीर बंडा तात्या कराडकर खूप गोड चिंतन सांगत असतात. तात्या सांगतात की यालाच थोडस वेगळ्या पद्धतीने सांगतात, परार्थी जीवन आणि स्वार्थी जीवन, ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये मत सुख सुखित्वम आणि तत्सुख सुखित्वम म्हणतात. मत सुखे सुखित्वम म्हणजे काय? माझ्या सुखाने सुखी होणं, अर्थात माझ्या सुखामध्ये, स्वतःच्या सुखामध्ये इतरांचं सुख पाहणारा, हा काय आहे? मत सुखे सुखित्व. आणि दुसरा क्वचित असा विरळ वर्ग आहे तत्सुखे सुखित्व, म्हणजे दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणारा. दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणारा हा क्वचित असा वर्ग आहे संत महात्म्यांचा. आणि बहुतांश वर्ग म्हणजे मत सुखे सुखित्व असाच आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये एक कथा प्रसंग येतो. याज्ञवल्क्य ऋषींच्या जीवनामधला प्रसंग आहे. याज्ञवल्क्य ऋषींनी जनकाच्या दरबारामध्ये विद्वानांची सभा जिंकल्यामुळे त्यांना पुष्कळ असं धन जनक राजाने दिलं. ते सगळं धन आपल्या शिष्यांकरवी घेऊन आपल्या आश्रमामध्ये याज्ञवल्क्य ऋषी आले. आल्यानंतर पुष्कळ दिवस त्यांनी त्या ठिकाणी कालकर्मणा केली. भगवंताचं चिंतन, पाठ, अध्ययन, अध्यापन हे सगळं करत असताना त्यांना कालांतराने असं वाटू लागलं की आपण भगवान परमात्म्याची कुठेतरी निवांत स्थळी जाऊन प्राप्ती करून घ्यावी, निवांत स्थळी जाऊन चिंतन करावं. आणि मग चिंतनासाठी जात असताना त्यांना असं वाटलं की त्यांना दोन पत्नी होत्या, एक कात्यायनी आणि दुसरी मैत्री. आपण जात असताना ही आपली जी संपत्ती आहे या संपत्तीचा व्यवस्थित असा दोन वाटे करावे, दोन विभाग करावेत आणि यांना वाटून द्यावे. आणि मग त्यांनी दोन व्यवस्थित वाटे केली त्या संपत्तीचे आणि दोघींना बोलवून घेतलं की मी अमृतत्वाच्या प्राप्तीसाठी अरण्यामध्ये जात आहे, वनामध्ये जात आहे. तेव्हा माझ्या पश्चात या धनावरून तुमच्यामध्ये भांडण विवाद होऊ नये याकरता ही संपत्ती मी वाटून दिली आहे, तुमची तुम्ही घ्या. असं म्हटल्यानंतर जी पहिली पत्नी होती कात्यायनी थोडीशी स्त्री स्वभावाची होती, भाबडी होती. तिने आपल्याला जो वाटा आलेला आहे तो वाटा घेतला, बाजूला थांबली. पण दुसरी जी मैत्री होती ना ती विदुषी होती, ती जिज्ञासू होती, ती एक प्रकारची विद्वानच होती. ती म्हटली, महाराज हे धन घेऊन मी काय करू? मी तुमच्या बरोबर विवाह केला आहे, धनाबरोबर केलेला नाही. मी तुमच्या बरोबर विवाह केला, धन घेऊन मी काय करू? मी तुमच्या बरोबरच येणार. स्त्री ज्या वेळेस पुरुषाबरोबर विवाह करते, विवाहबद्ध होते, त्यावेळेस ती पुरुषाशी एक रूप झालेली असते. आपल्याकडे असं म्हटलं जातं ज्या पत्युर अभेद, पती पत्नींमध्ये अभेद आहे. तेव्हा तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणीच मी येणार. रामायणातील एक प्रसंग आहे. भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला जायला निघाले. निघत असताना सगळ्यांचा निरोप घेत आले. सीता मातेच्या महालामध्ये आले. सीता मातेला सांगू लागले की हे बघ सीते, माझ्या वडिलांची अशी आज्ञा आहे, मातेची अशी आज्ञा आहे आणि वडिलांची देखील तशी इच्छा आहे. मी 14 वर्षे वनवासामध्ये जावं, वनवासाला जाण्याकरता मी निघत आहे. तुझा निरोप घेण्याकरता मी आलेलो आहे, तू या ठिकाणीच थांब. निरोप शब्द ऐकल्यानंतर सीता माता एकदम अस्वस्थ झाल्या. निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. माझा निरोप कसा घेताय तुम्ही? निरोप हा शब्द कसं काय वापरताय? ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी मी येणार. ती मैत्री देखील असंच म्हटली, महाराज मी तुमच्या बरोबर येणार. मी हे धन घेऊन काय करू? हे धनाने जर मला अमृतत्वाची प्राप्ती होत नसेल तर अहम ते नक्की करूया, मी ते घेऊन काय करू? त्याच्यामुळे जर मला अमृतत्वाची प्राप्ती होत नसेल तर मी तुमच्या बरोबरच येणार. याज्ञवल्क्य ऋषींनी सांगितलं, हे बघ मी अरण्यामध्ये चाललेलो आहे, कुठे सप्ताहाला चाललेलो नाही. अरण्यामध्ये चाललेलो आहे, त्या ठिकाणी श्वापद आहेत, दुसरं प्राणी आहेत, अन्न वस्त्र निवारा याची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही. मला तुमच्या बरोबरच यायचंय, काही जरी असेल तरी मी तुमच्या बरोबर येणार. याज्ञवल्क्य ऋषी म्हटले, अगं असं काय करते, अट्ट धरतेस? ती म्हटली, नाही मी तुमच्या बरोबरच येणार. अगं पण एवढा अट्टहास कशासाठी? कशासाठी एवढा अट्टहास? ती म्हटली, माझं तुमच्यावर प्रेम आहे. प्रेम आहे म्हटल्यानंतर याज्ञवल्क्य ऋषी मोठ्याने हसले
ती म्हटली महाराज तुम्ही खुशाल हसताय. हो हसलो म्हटले. मला वाईट म्हणजे तू खोटं बोलते याचं मला आश्चर्य वाटलं. मी काय खोटं बोलते, माझं तुमच्यावर प्रेम आहे. याज्ञवल्क्य ऋषी म्हटले अगं माझ्यावर जे प्रेम आहे ते कोणाकरता आहे, माझ्यासाठी आहे का तुझ्यासाठी आहे. असं म्हटल्यानंतर निरुत्तर झाले. काय बोलावं तिला कळे नाही. त्यांनी सांगितलं की या जगामध्ये जे प्रेम केलं जातं, पतीचं पत्नीवर जे प्रेम असतं, पत्नीचं पतीवर जे प्रेम असतं ते पतीसाठी नसून स्वतःसाठी असतं. त्या ठिकाणी खूप महत्वाची विधानं याज्ञवल्क्य ऋषींनी केलेली आहेत. अर्थात त्या सगळ्या श्रुती आहेत, वेदातील मंत्र आहेत. नवारे पत्युः कामाय पतिः प्रियो भवति, आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवति. आगे मैत्रेयी, पत्नीला पती जो आवडतो ना तो पतीसाठी आवडत नाही, स्वतःसाठी आवडतो. आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवति, स्वतःसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी पती आवडत असतो. आणि एवढंच नाही, मनुष्याला त्याची मुलं बाळ जी आवडतात ना, मुलं जे आवडतात, पुत्र जे आवडतात ते कशासाठी आवडतात, पुत्रांसाठी नाही, स्वतःसाठी आवडतात. नवारे पुत्राणाम कामाय पुत्रः प्रिया भवन्ति, आत्मनस्तु कामाय पुत्रः प्रिया भवन्ति. मनुष्य पैशावर जे प्रेम करतो ना ते पैशासाठी नसून स्वतःसाठी प्रेम करतो. स्वतःच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये पैशाचा उपयोग आहे, त्यामुळे अनुकूलता प्राप्त करून घेता येते, म्हणून तो पैशावर प्रेम करतो. नवारे वित्तम कामाय वित्तम प्रियम भवति, आत्मनस्तु कामाय वित्तम प्रियम भवति. त्या ठिकाणी पुढे असं म्हटलेलं आहे, मनुष्याला लोक जे आवडतात ना ते लोकांसाठी नाही तर स्वतःसाठी. नवारे लोकानां कामाय लोकाः प्रिया भवन्ति, आत्मनस्तु कामाय लोकाः प्रिया भवन्ति. आणि पुढे शेवटी म्हणतात नवारे सर्व कामाय नवारे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवति, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. हे ऐकल्यानंतर मैत्री म्हटली महाराज मी तुम्हाला काही प्रश्न विचारू का, एक प्रश्न विचारू का. असं म्हटल्यानंतर याज्ञवल्क्य ऋषी म्हटले कुशल विचार म्हटले. विचार म्हटल्यानंतर तिने एक प्रश्न विचारला, महाराज मला सांगा की तुम्ही जे माझ्यावर प्रेम करताय ते कोणासाठी प्रेम करताय, आतापर्यंत तुम्ही जे माझ्यावर प्रेम केलं ते कोणासाठी प्रेम केलं. किती महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न ऐकल्यानंतर याज्ञवल्क्य ऋषी हसले, कारण प्रश्नच तेवढा योग्य आहे. प्रश्न तसा विचारला पाहिजे बरं का. श्रोत्याने प्रश्न वक्त्याला विचारला पाहिजे, कारण श्रोत्याने प्रश्न विचारणं म्हणजे त्याचं ते जिवंतपणाचं लक्षण असतं. श्रोत्याने एका ठिकाणी तर असं म्हटलेलं आहे की पुराणिक तरी ज्ञाता सावधान होय श्रोता, गजजरी धुपता हे दुर्लभ जी जाता. पुराणिक तरी ज्ञाता सावधान होय श्रोता, गजजरी दुभता हे दुर्लभ जी जाता. ह्या गोष्टी सगळ्या दुर्लभ आहेत. पुराणिक ज्ञाता असावा आणि श्रोता दक्ष असावा. श्रोत्याचं दक्षता त्याच्यातून प्रगट होती नाही प्रश्न विचारल्यानंतर. नाहीतर बहुधा असं होऊन जातं वक्ता बोलतच राहतो आणि श्रोता ऐकतच राहतो. गुरुवर्य तात्या एक गंमत सांगत असतात. एका ठिकाणी एका गावामध्ये पुराणिक बुवा त्या ठिकाणी पुराण सांगत होते आणि काही झालं तरी समोर बसलेला श्रोता म्हणायचा खरंय महाराज, खरंय महाराज. काही जरी पुराणिक बुवा बोलले तरी खरंय महाराज. पुराणिक बुवांना असं वाटलं की हा खरोखरच लक्ष देऊन ऐकतोय, खरंच ऐकतोय का वरवरच ऐकतोय हे आपण तपासून पाहिलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी त्यांनी विचार करून आले की कल्पित कथा त्यांनी एक गोष्ट तयार केली, बनवली एक गोष्ट. आणि त्यांनी सांगितलं की एकदा काय झालं, एक सोसाट्याचा असा भयंकर वारा सुटला. हा म्हटला खरंय महाराज. तो वारा सुटला आणि तो वारा हिमालय पर्वतावर गेला आणि हिमालय पर्वत अक्षरशः दुभंगला. ह्याचं ठरलेलं खरंय महाराज. आणि त्यामधून काही मधमाशा बाहेर पडल्या. खरंय महाराज. त्या मधमाशा एका गुळाच्या गोदामामध्ये गेल्या. खरंय महाराज. त्या प्रत्येक मधमाशीने एक एक गुळाची ढेप उचलली. खरंय महाराज. आणि त्या सगळ्या मधमाशा पुन्हा हिमालयामध्ये गेल्या. खरंय महाराज. आणि पुन्हा हिमालय पर्वत पूर्ववत झाला. हा म्हटला खरंय महाराज. महाराज म्हटले अरे बावड्या हे सगळं मी बनवून सांगतोय. तो म्हटला खरंय महाराज. इतके दिवस मी समजत होतो तू लक्ष देऊन ऐकतोय, हा माझा मूर्खपणा आहे. तो म्हटला खरंय महाराज. असं नसतं म्हणजे निमूटपणे श्रोत्याने काही
वक्त्याने जे सांगितलंय त्याच्यावर काहीतरी चिकित्सा करावी, विचार करावा. नाहीतर बहुधा असं होतं की काही काही याच्या विपरीत घडतं असे काही प्रसंग की काही काही विसंगत प्रश्न विचारतात, निरर्थक प्रश्न असतात, त्याच्यातून काही सापडले नसतं. एका मनुष्याने विचारलं, महाराज रावणाला किती डोकी होती? रावणाला डोकी किती होती? 10. मग रावणाला जर एका कुशीवर झोपायचं असेल तर कसा झोपत असेल? त्याला म्हटलं तुझ्या घरी झोपायला येणार नाही, काळजी करू. जरी आलेच आमच्याकडे आले तर आम्ही मंगल कार्यालयामध्ये नेऊ, त्या ठिकाणी प्रशस्त जागा आहे. म्हणजे प्रश्न विचारत असताना त्या प्रश्नामधून काहीतरी अर्थ निघाला पाहिजे. काही काही माणसं उगाच काडी लावायचा प्रयत्न करतात. कशालाही काडी. एका गावामध्ये असं भागवत कथा चालायची, पण त्या गावात तो पाटील भाऊ होता ना, तो असं काहीतरी काडी लावायचा. कशालाही काढी. आणि मग कथा अर्ध्यामध्ये यायची आणि मग त्यांनी प्रश्न विचारला की कथा करा आपली भागवत गुणाची निघून जायची. कशाचाही तो प्रश्न विचारायचा. प्रसंग होता सत्राजित राजाच्या कथेचा सगळा प्रसंग. ते म्हटला, महाराज सत्राजिताच्या वडिलांचं नाव सांगा. बाकीच्या कथाकारांना काहीच माहिती नव्हतं, पण याला माहिती होतं हा प्रश्न काही ना काही विचारणार आहे. हा जो दुसरा आलेला कथाकार होते यांनी सांगितलं की सत्राजिताच्या वडिलांचं नाव माहित नाही, 18. ते म्हणलं, 18 वडिलांचं नाव 19. त्यांच्या वडिलांचं नाव काय? 20. ते म्हणले तुझंही चालू दे माझंही चालू दे. जे प्रश्नामध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे. या ठिकाणी जो प्रश्न विचारलाय मैत्रिणी तो फार महत्वाचा प्रश्न आहे. अत्यंत सुंदर असा प्रश्न आहे. वरियाण ते एष प्रश्न. त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथेमध्ये परीक्षित राजाचं वर्णन केलंय शुकदेवजी महाराजांनी. भागवताचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. वरियाण एष ते प्रश्न कृतो लोकहितम नृप. हे राजा लोकांच्या हितासाठी तू प्रश्न विचारलेला आहेस म्हणून तो महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्नाची देखील प्रशंसा करावी असा प्रश्न असावा. या ठिकाणी मैत्रिणी प्रश्न केला, महाराज आतापर्यंत तुम्ही जे माझ्यावर प्रेम केलं ते कोणाकरिता प्रेम केलं? आतापर्यंत जे आपण एकमेकाला बरोबर सांभाळत आलो, तुम्ही माझ्यावर प्रेम करत आलात, हे कशामुळे, कोणासाठी प्रेम केलं? त्या ठिकाणी देवळकर ऋषी सांगतात की हे बघ, तुझ्यावर जे प्रेम आहे ना ते सुद्धा तुझ्यासाठी नाही. नवारे जायारे कामाये जाया प्रिया भवती आत्मनस्तु कामाये जाया प्रिया भवती. पत्नी देखील पत्नीसाठी आवडत नसून पतीला स्वतःसाठीच आवडत असते. याला काय म्हणतात? मत सुखे सुखित्व. विठ्ठल असा मत सुखे सुखित्व असाच बहुतांश वर्ग आहे, स्वतःवर प्रेम करणारा, अर्थात स्वार्थी लोकांचा. त्या बिरबल बादशाहच्या काही गोष्टी येतात, त्याच्यामध्ये एक गोष्ट आलेली आहे की राजाने एकदा अकबराने प्रश्न विचारला की सर्वांना सर्वात आवडती वस्तू काय आहे, सगळ्यात जास्त काय आवडतं? प्रत्येकाने काही ना काही उत्तर दिलं. बाकीचे जे मंत्री होते प्रत्येकाने सांगितलं मला शेती आवडली, कोणी सांगितलं मला हे आवडतं ते आवडतं, वेगवेगळे पदार्थांची नावं सांगितली. पण बिरबल जो होता तो चाणाक्ष होता. बिरबलाने सांगितलं सर्वांना सर्वात जास्त जर काय आवडत असेल तर स्वतःचा जीव आवडतो. त्या ठिकाणी तो अकबर होता. तो अकबर म्हटला, अरे असं काय म्हणतोस, मला तर माझ्या जीवापेक्षाही माझी बेगम आवडते. तो असं म्हणतोय, महाराज तुम्हाला मी पटवून देईन, सिद्ध करून देईन. आणि मग त्याने तो प्रसंग त्या ठिकाणी आखला आणि दुसऱ्या दिवशी त्याने काय केलं, एक हौद केला. हौदामध्ये एक माकडी आणि तिचं पिलू सोडलं आणि हळूहळू त्याच्यामध्ये पाणी सोडून दिलं. पाणी सोडून दिल्यानंतर ते हळूहळू काय व्हायला लागलं, पाणी वर येऊ लागलं. तिने उचललं, पिलाला उचललं आणि आपल्या कमरेला घेतलं. पाणी वाढत गेलं, कमरेपर्यंत पाणी आलं. पुन्हा तिने उचललं, छातीला धरलं, पाणी वाढत आलं. तिने खांद्यावर घेतलं, पाणी खांद्याला लागू लागलं. तिने डोक्यावर घेतलं, शेवटी पाणी नाक डोळ्याला लागू लागलं, नाकामध्ये पाणी जाऊ लागलं. मग शेवटी काय केलं तिनं, ते वरचं पिलू घेतलं, पायाखाली दाबलं, तिच्यावर उभारली. कारण तिला माहिती आहे, तिला काय माहिती, पगडी शिर सलामत तो पगडी 50 नाही, बच्ची 50. व्यवहारामध्ये जे प्रेम केलं जातं हे जे प्रेम आहे ते सापेक्ष भावाने प्रेम केलं जातं. अर्थात मत सुखे सुखित्व हाच मोठा एक प्रकारचा वर्ग आहे. तुकोबाराय म्हणतात व्यवहारातली माणसं अशी आहेत, आपण त्यांच्या काहीतरी उपयोगाला पडलो तर ते आपल्या उपयोगाला पडतात, आपण जर त्यांच्या काही उपयोगाला पडलो तर ते आपल्या उपयोगाला पडत नाही. जन हे सुखाचे याचे सजाचे अंत हे काळीचे
परिस्थिती आहे. असं व्यवहारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की माणसं जे एकमेकावर प्रेम करतात ते एकमेकाच्या उपयोगाला पडतात. म्हणून ज्या वेळेस आपण समाजाच्या उपयोगाचं पडणं कमी झालं, आपल्यातली आपली शक्ती कमी जर झाली तर कोणी आपल्याला विचारत नाही. तुकोबारायांनी तर आश्चर्य व्यक्त केले एका ठिकाणी, जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा, जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिये मावळली कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा, आता मला दृष्टी दे ज्या देहाला पाहिल्यानंतर सगळ्या घरातल्या माणसांना आपण हवे हवेसे वाटायचो, पण त्या देहामध्ये काही परिणाम झाला, काही बदल झाला. त्याच देहाला पाहिल्यानंतर घरातली माणसं नाक डोळे मोडायला लागली. किती आश्चर्य. म्हणून व्यवहारातलं जे प्रेम आहे ते कसं आहे, सापेक्ष भावाने प्रेम केलं जातं. अर्थात मत सुखी सुखी तो असाच मोठा वर्ग आहे, परंतु असं जरी असलं तरी यालाही काहीतरी अपवाद आहे. जरी प्रत्येक नियम असला तरी प्रत्येक नियमाला काही ना काही अपवाद असतो, परंतु अपवाद हा जास्त नसतो, अपवाद हा थोडा असतो. आणि अपवाद जर जास्त झाला तर तो नियम होईल, अपवाद नाही. अपवाद थोडा आहे. सर्व जग जरी स्वतःवर प्रेम करत असलं तरी एक वर्ग, एक जात अशी आहे की ती सर्वांवर लाभाविना प्रेम करत असते. ऐशी कळवळ्याची परार्थी आहे आणि तो समाजावर प्रेम करत असताना कुठल्याही प्रकारची अपेक्षा बाळगत नाही, कुठल्याही लाभाची अपेक्षा करत नाही. प्रातस्मरणीय गुरुवर्य मदन महाराजांच्या जीवनाचा जर विचार केला तर त्यांनी कुठला लाभ आपल्याकडून पाहिला हो?
कशाची अपेक्षा बाळगली त्यांनी आपल्याकडून? त्यांनी आपल्यावर जे प्रेम केलं, खरे म्हणजे त्यांच्या प्रेमाची ही कृपा आहे की त्यामुळे या सगळ्या कोरोना महामारीच्या काळामध्ये देखील एवढा भव्य दिव्य असा भक्ती महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांनी जे आपल्यावर प्रेम केलं, हे प्रेम लाभा वाचून केलं. ऐशी कळवळ्याची जाती तरी लाभावीन प्रीती. कुठल्याही प्रकारचा लाभ संत महात्मे ठेवत नाही. वार्षिये विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो. कुठल्याही प्रकारच्या उपचाराची अपेक्षा खरे संत महात्मे ठेवत नाही. सामान्य जे संत महात्म्यांचा एक प्रकारचा भास दाखवतात ते ठेवतात, परंतु जे वास्तविक संत महात्मे असतात ना, ते कुठल्याही प्रकारची अपेक्षा बाळगत नाही. साधू महापुरुषांचं जर जीवनातलं महत्वाचं कार्य कोणतं असेल तर ते म्हणजे या सर्वसामान्य जनतेवर उपकार करणं आणि उपकारातून येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. उपकार या ठिकाणी येतात उपकार करण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला परमार्थाला लावण्यासाठी. परमार्थ विमुख झालेल्या सर्वसामान्य जीवांना परमार्थ सन्मुख करण्याकरता संत महात्मे वेगवेगळ्या प्रकारचे उपकार करत असतात. संत महात्मे कोणते उपकार करतात? जे दोषी लोक आहेत. दोषी म्हणजे कोणते? शास्त्राने ज्यांना दोषी म्हटलेलं आहे. ब्रह्महत्या सुरापानम स्थेयं गुरुवंगणागमः महांती पातकान्याहुस संसर्गश्चापि तैहि सह. म्हणजे असे हे जे पंचमहापातक सांगितले आहेत, अशा महापातकांनी युक्त असणारे दोषी लोक की ज्या दोषींना पवित्र करण्यासाठी पवित्र करणारे जे इतर घटक आहेत त्या घटकांनी देखील हात टेकलेले आहेत, ते त्यांना पवित्र करू शकत नाहीत. अशा अत्यंत दोषी जीवांना देखील संत महात्मे केवळ आपल्या संघाने आपल्या सहवासाने त्यांना पुनीत करतात, त्यांना पावित्र्य प्रदान करतात. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये पुनीत आपल्या सहवासाने आपल्या संगतीने त्यांना पुनीत करतात, त्यांना पावित्र्य प्रदान करतात, त्यांचा उद्धार करतात. उद्धार करण्याकरिता तिघजण प्रवृत्त झालेले आहेत. भगवान परमात्मा देखील उद्धार करण्याकरिता प्रवृत्त होतात. उद्धारासाठी भगवान परमात्म्यानेही प्रयत्न केले आहेत. भगवान वेदो नारायण देखील जीवांच्या उद्धारासाठी प्रयत्न करतात. मग संत महात्म्यांनाच एवढं अनन्यसाधारण महात्म्य का, एवढं महत्व का? भगवान परमात्म्याने देखील केलं का नाही? जीवाच्या उद्धारासाठी देवाने प्रयत्न केलेला आहे. श्रीमद भगवद्गीतेचं आपण चिंतन करणारे आहोत. जगद्गुरु श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात, तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागर भवामि न चिरात् पार्थ मय्या वेशित चेतसा किंवा अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. भगवान परमात्म्याने प्रयत्न केलेला आहे का? जीवाच्या उद्धारासाठी भगवान परमात्मा ही प्रयत्न करतो.
तो हा उतरील पार तो हा उतरील पार तो हा उतरील पार तो हा उतरील परमात्मा देखील प्रयत्न करतो. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. भगवान परमात्म्याने प्रयत्न केलेले आहेत, करत नाही असं नाही. तारू झाला पांडुरंग पाव भिजो निधी अंग किंवा भवसागर करता कार्य करी तसा चिंता पहिला उभा दाता कटी कर ठेवून या. भगवान परमात्मा जीवांच्या उद्धारासाठी प्रयत्न करतो. मग संतांना महत्व कशासाठी, संतांचं एवढं महात्म्य कशासाठी सांगायचं. देव भगवान परमात्मा करतो ना उद्धार. भगवान परमात्मा उद्धार करतो, स्वतंत्र करतो. भगवान उद्धार करतो, भगवान उद्धार करतो, पण काय म्हणतो. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मया विशिष्ट चेतसाम. अहम तेषाम समुद्धरता, मी त्यांचा उद्धार करणारा आहे, उद्धार करणारा होतो, पण कधी मयी आवेशित चेतसाम, माझ्या ठिकाणी जे चित्त स्थिर करतात अनन्य भावाने. ए तू सर्वाणी कर्माणी मयि संन्यस्य मत्पराः मयि संन्यस्य मत्पराः अनन्याश्च अनन्येन एव योगेन. हे महत्वाचं आहे. अनन्येन एव योगेन माम ध्यायन्तो उपासते. जे माझी उपासना करतात. भगवान परमात्मा उद्धार करतो, परंतु शरणागतीची अपेक्षा ठेवतो. तसा स्वतंत्र उद्धार करत नाही. भगवान परमात्म्याने उद्धार केलेला आहे अनेकांचा, पण शरणागतीची अपेक्षा ठेवून. पहा किती आले शरण समानाची, पहा किती आले शरण समानाची, नाही विचारे शरण हे महत्वाचं आहे. शरण समानाची केले. शरण आल्यानंतर नाही विचारिले गुणदोष तयाचे, त्यांच्या गुणदोषांचा देखील उद्धार विचार केला नाही, गुणदोषांचा देखील विचार केला नाही. गुणदोष नाही पाहत कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश्य होय. भगवान परमात्मा गुणदोषाचा विचार करत नाही, पण कधी शरण आल्यानंतर. शरण येण्याच्या अगोदर भगवान परमात्मा गुणदोषाचा विचार करतो, करत नाही असं नाही. नमाम दुष्कृतिनो मूढा नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः माया भूतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः. भगवान परमात्म्याने गुणदोष पाहिले नाहीत का. ही जी भाषा आहे ती कशाची आहे. अवजानन्ति मां मूढा मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतस किंवा तानहं द्विषत क्रूरान संसारेषु नराधमा क्षिपाम्यजस्त्रमशुभा नासुरीष्वेव योनिषु. ही जी देवाची सगळी भाषा आहे, ही भाषा कशाची आहे. गुणदोष पाहण्याचीच आहे ना. गुणदोष पाहतो, परंतु शरण येण्याच्या अगोदर म्हणजे भगवान परमात्मा देखील उद्धार करतो, पण शरणागतीची अपेक्षा ठेवतो. वेदोनारायण देखील उद्धार करतो. मग संतांना महत्व कशासाठी.
वेदोनारायणाने उद्धार केला का नाही? जगाच्या उद्धारासाठी वेदोनारायण प्रवृत्त झालेले आहेत. जीव सोडवावया लागी घोडा, शब्दे सवेग उचलिला विडा. शब्दे म्हणजे वेदाने. परमात्मा वेदोनारायणाने देखील एक प्रकारची प्रतिज्ञाच केली. उद्धारासाठी ते जगाच्या निघाले. मग काय हरकत आहे? अहितापासून काढिती ही तर देवने वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. जर अशा प्रकारे वेद परमात्मा, वेद भगवान जर जगाचा उद्धार करत असतील तर संतांना महत्व कशासाठी? वेद उद्धार करतो, पण काही अटी आहेत, काही नियम आहेत, अर्थात काही उणिवा आहेत वेदाकडे देखील. कोणत्या उणिवा आहेत? वेदाकडे जेव्हा लोक गेले उद्धार करण्यासाठी, वेदाने विचारले तुम्ही व्हॉट इज युअर कास्ट, असंच विचारलं डायरेक्ट. वेदाने डायरेक्ट दरवाजाच्या बाहेरच पाठी लावली, आपली जात कोणती? लोकांनी सांगितलं आम्ही शूद्र आहोत, बाजूला सारखा. लोकांनी सांगितलं आम्ही स्त्री आहोत, नाही प्रवेश नाही. म्हणजे ज्ञानोबारायांनी सांगितलं, ज्ञानोबाराय म्हणतात वेद श्रीमंत आहे, श्रीमंत असून त्याची अपकीर्ती झाली. वेदाकडे जात असताना लोक वेदाची स्तुती करत गेले, पण येत असताना वेदाची निंदा करू लागले. काय? वेद संपन्न होय ठाई परिकृपण व्हायचा, जो गाणी लागला तीही वर्णाचाची. अर्थात या ठिकाणी वेदाचं खंडन नाही, मंडनार्थ आपण खंडन पाहत आहोत. या ठिकाणी वेदाचं खंडन नाही. खरं तर उद्धार वेदांनीच केलेला आहे, परंतु संत महात्म्यांच्या रूपाने वगैरे आपण या ठिकाणी संत महात्म्यांचं वर्णन, त्यांचं महत्व प्रतिपादन करण्यासाठी एक प्रकारचं ज्ञानोबारांच्या वयाचा आश्रय घेऊन अशा प्रकारची उणीव वेदाची आपण या ठिकाणी पाहत आहोत. वेदाच्या ठिकाणी उणीव आहे. वेदाने काय सांगितलं? आमच्याकडे जर यायचं असेल तर असे असे असाल तर या. वेदाने काय केलं? काही पात्रता, काही अटी घातल्या, म्हणजे काही मर्यादा आहेत. अर्थात ह्या मर्यादा त्याच्या उणीवा ठरल्या. परंतु संत महात्म्यांनी सांगितलं, वेद सांगतो असे असाल तर या, संत महात्मे सांगतात जसे असाल तसे या. या रे या रे करावा विचार, नरही चिंता कोणाशी. कोणालाही कसल्या प्रकारची चिंता नाही. सर्वजण या, जसे असाल तसे या. या ठिकाणी लिंग भेदाने सांगतायत आणि पुढच्या चरणामध्ये अधिकार भेदाने सांगतायत. कामी गुंतले रिकामी, जपी तपी येथे जमीन, लावी दमामी, मुक्त आणि मुमुक्षा. अधिकार भेदाने सांगितले. आणि एका ठिकाणी सांगतात वर्ण भेदाने सांगतात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ ही अधिकार, बाळे नारी नर आधी कोणी शरणागतीची अपेक्षा ठेवतो. वेदोनारायण उद्धार करतो, पण पक्षपाती नाही. पक्षपातीपणा भगवान वेदाकडे आहे. म्हणजे देवाकडे जी शरणागतीची उणीव आहे, वेदाकडे जे पक्षपातीपणाची उणीव आहे, ती संत महात्म्यांकडे नाही. म्हणून पुनीत केले विष्णुदासी, संगे आपुलिया दोषी. आपल्या केवळ सहवासाने दोषी जीवांना संत महात्म्याने पुनीत केलं आहे, पवित्र प्रदान केलेलं आहे, पावित्र्य दिलं आहे. पवित्र करणाऱ्यांमध्ये दोन घटक पाहायला मिळतात बरं का. काही काही पवित्र अशा वस्तू आहेत त्या स्वतः पवित्र आहेत, पण इतरांना पवित्र करू शकत नाही. आता सोळ काय आहे? पवित्र आहे. सोळा नेसलेली व्यक्ती
ही पवित्र आहे. पण सोवळं नेसलेली व्यक्ती दुसऱ्याचा स्पर्श होऊ देत नाही, दुसऱ्याला स्पर्शही करत नाही. सोवळं नेसलेल्या व्यक्तीने जर दुसऱ्याला स्पर्श केला तर ती काय होती? ववळी होती. ते सोवळं ओवळं होतं. म्हणजे असे काही घटक आहेत पवित्र करणाऱ्यांमध्ये. पण एक घटक असा आहे, तो म्हणजे साधू महापुरुषांचा घटक आहे की ते अपवित्र वस्तूंना घाबरत नाहीत, भीत नाहीत. सोवळं अपवित्राला घाबरतं. सोवळं नेसलेली व्यक्ती अपवित्र व्यक्तीचा स्पर्श होऊ नये म्हणून काळजी बाळगते. आता सोवळं हे पवित्र करणार आहे, परंतु ते दुसऱ्याला पवित्र करत नाही, स्वतः पवित्र आहे. पण संत महात्मे असे आहेत की जे अपवित्र घटक आहेत, अत्यंत अपवित्र जीव आहेत, त्यांच्या जवळ जातात आणि त्यांना पावित्र्य प्रदान करतात. पद्मपुराणामध्ये एक सुंदर प्रसंग आलेला आहे. महिधर नावाचा राजा, तो आपल्या भक्ती साधनेच्या जोरावर, पुण्याच्या प्रतापाने स्वर्गाला जाण्याकरिता त्याला भगवान परमात्म्याने विमान पाठवलं होतं आणि त्या विमानामध्ये बसून हा राजा निघाल्यानंतर ते पार्षद वगैरे होते विमानामध्ये. जात असताना विमान नरकाजवळून चाललं होतं आणि नरकामध्ये असंख्य जीव त्या ठिकाणी यातना भोगत होते. या महिधर नावाच्या राजाचं जे विमान आहे नरकाजवळून जात असताना याच्या अंगावरून जो वारा जाणार आहे, त्या वाऱ्यामुळे नरकामध्ये यातना भोगत असणाऱ्या जीवांना शीतलता मिळाली, त्यांना शांतता वाटू लागली आणि ते मोठ्याने ओरडू लागले, ओ थांबा 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 थांबा, विमान असं चाललेलं आहे, थांबा थांबा. राजाने वळून पाहिलं, काय प्रकार आहे? राजाने पार्षदांना विचारलं, हा काय प्रकार आहे? त्या ठिकाणी त्या पार्षदांनी सांगितलं की महाराज, तुम्हाला कल्पना नसेल, हा नरक आहे आणि या नरकामध्ये या लोकांनी काही पाप केलेलं आहे पृथ्वीवर असताना आणि त्या पापाचं फल या ठिकाणी ते भोगत आहेत. मग हे ओरडतायत कशासाठी, गोंधळ कशासाठी करतायत? त्या राजाला पार्षदांनी सांगितलं की तुम्ही पुण्यात्मे आहात, पुण्यवान आहात आणि तुमच्या अंगावरून जो वारा जात आहे त्या वाऱ्यामुळे त्यांना सुख वाटत आहे, त्यांना आल्हाददायक असं वाटत आहे, त्यांना शीतलता प्राप्त होत आहे. मग राजा म्हटलं, आपलं विमान तिकडे घेऊन चला. ते म्हटले, असं चालणार नाही महाराज, तुम्हाला विमान स्वर्गाला नेण्याकरिता आलेला आहे. राजा म्हटला, माझ्या अंगाच्या स्पर्शाच्या वायूने, माझ्या अंगाच्या स्पर्श झालेल्या वायूने जर त्यांना शीतलता प्राप्त होत असेल तर मला त्या ठिकाणीच न्या. मत अंग संगमोत्सुष्ट वायू स्पर्शेन ते यदि जंतव सुखिनो जाता तस्मात् तत्र नयन्तु मां नाहं स्वर्गम गमिष्यामि तत्र स्वर्गम करोम्यहं. विठ्ठल विठ्ठल दोषी जीवात्म्यांना राजाने पवित्र महिधर नावाचा राजा पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी. म्हणजे हे महात्मे दोषी जीवांना घाबरत नाहीत, त्यांच्या जवळ जातात. श्रीमद भागवत महापुराणामध्ये अजामेळाच्या बाकीच्या मुलांचं नाव सांगितलेली नाही. बाकीच्या मुलांची नावं कधीतरी आपण कुठल्या तरी भागवताचार्यांच्या मुखातून ऐकली का? भागवताचार्य सर्व प्रकारच्या परंपरा सांगतात, लांबलचक सगळ्या वंश परंपरा सांगतात, परंतु अजामेळाच्या पुत्रांची यादी त्यांनी सांगितली कधी. बाकीच्या मुलांची नोंद त्या ठिकाणी नाही भागवतामध्ये, परंतु जो शेवटचा मुलगा होता त्या मुलाच्या नावाची नोंद आहे. काय त्याचं नाव? नारायण. हे नारायण अजामेळाने ठेवलेलं नाही, हे नाव हे संत महात्म्यांनी ठेवलं आहे. अजामेळ घरी नसताना संत महात्मे अजामेळाच्या घरी आल्यानंतर त्या ठिकाणी पाहिलं अजामेळाच्या पत्नीनं, आपल्याकडे साधू संत आले. ती बाहेर आली आणि तिने हात जोडून सांगितलं की महाराज, आमच्याकडे नका थांबू, तुम्ही दुसरीकडे जा. का? आम्ही पापी आहोत. संत महात्मा म्हणजे आम्हाला तर पापीच पाहिजे, आम्ही पाप संपवतो, आम्हाला पापीच पाहिजे. वैष्णवात चोरटी आधी घराशी करंटी, आजी आपले जतन करा भांडे पांघरून, ज्याचे खावे त्याचे सर्वस्व ही न्यावे. संत महात्म्यांचं असं जीवन आहे. साधू महापुरुष दोषी लोकांकडेच जातात. आता बहुधा आपल्याला असं वाटतं की संत महात्मे हे चुकलेले आहेत, दोषी आहेत आणि यांना जवळ का करतात? संत महात्म्यांचं हे अवधारी आहे. ते दोषी जीवनाला देखील काय करतात? पवित्र करतात, त्यांना पावित्र्य प्रदान करतात. हे संत महात्म्यांचं अवधारी आहे. त्या ठिकाणी संत महात्मे म्हणजे आम्ही या ठिकाणीच थांबणार. तिचा नाईलाज झाला, तिने मधून काही शिधा आणला, संत महात्म्यांना दिला. संत महात्म्याने त्या ठिकाणी स्वयंपाक केला, जेवण झालं, बसले आणि थोड्या वेळाने अजामेळा आला. त्याने लांबूनच पाहिलं, ही सगळी बुवा मंडळी. तो म्हटला, हे तर सगळं विसंगत चित्र दिसतंय. हे बुवा लोक, हे महाराज लोक आपल्या घरी. तो तसाच रागाने आला, मध्ये गेला घरात.
घरी मध्ये गेला, मध्ये विचारलं, काका मला यांना जागा कोणी दिली? ती म्हटले हे पाहते आता येऊ नाही आलेले, काय हरकत आहे, आता थोड्या वेळा निघून जातील. तो तसाच रागात बाहेर आला. बाहेर आल्यानंतर पुन्हा म्हटलं, का हो तुम्ही इथं कसं काय थांबले? कोणाला विचारलं? ते म्हटले मालकांना विचारलं. कोण मालक? संत म्हणले तुझाही मालक आत बसलेला आहे. त्यांना जाऊन विचार. ते म्हटलं हे पहा तुमचं झालंय ना जेवण वगैरे, तुम्ही चालते पहा. संत महात्मे म्हटले आमचं जेवण झाल्यानंतर एक नियम असतो, ज्याच्या घरी आम्ही जेवण करतो त्याच्या घरून दक्षिणा घेतल्याशिवाय आम्ही निघत नाही. दक्षिणा तरी पाहिजे. आता मात्र वैतागला बरं का हजामिळ म्हटला हे पहा तुम्हाला माझा धंदाच माहिती नाही काय. माझा धंदा चोरी करण्याचा आहे, वाटमारे करण्याचा धंदा आहे. तुम्हाला वाटामध्ये लुटलं नाही हेच तुमची मेहरबानी, तुमच्यावरची मेहरबानी समजा. तुमच्या पडशात घेतल्या नाही. आता तुम्ही नीट चालते व्हा, इथं थांबू नका. संत महात्मे म्हटले हे बघ दक्षिणा घेतल्याशिवाय आम्ही इथून निघणार नाही. यांची या ठिकाणी चाललेली चर्चा मधून पत्नीने पाहिली आणि ती आली. ती म्हटली साधू महात्म्यांना, संतांना म्हणले हे पहा आमचे मालक फार हट्टी आहेत, तुम्ही जा. संत म्हणले आम्हाला समजावण्यापेक्षा तुझ्या मालकाला समजा. तिनं सांगितलं हे पाय येऊन आले, जेवणही जेवले, काय 2-3 पैसे दिले तर काय तुमचं काय बिघडणार आहे का? ते म्हटलं पैसे अजिबात नाही, एक छदाम मिळणार नाही. या लोकांना पैसे देणं म्हणजे फार वाईट आहे. यांना जर पैशाची सवय लागली तर पाकिटाच्या पाकिटा फेकून देतात. पैसा यांना अजिबात देणार नाही. तिनं विनंती केली, तो ऐकाय तयार नाही. त्यांचं भांडण मिटल्याशिवाय तर आपल्याला पुढे जाता येणार नाही. त्यांचं भांडण मिटवावं लागेल. संत महात्मे म्हणले हे बघ आम्हाला आहे ना ही पैसे नको, आम्हाला दक्षिणा म्हणजे एक दक्षिणा दिली. कोणती? अजामिळाला वाटलं हे म्हणून दक्षिणा कोणती मागणार आहेत? माळ घाल म्हणतील, फार झालं तर पंढरीच्या वारीला यायचा म्हणतील, आळंदीच्या वारीला यायचा म्हणतील, सप्ताहामध्ये सहभाग घेत जा म्हणतील, पंगत घालीत जा म्हणतील, सप्ताहामध्ये दान धर्म करत जा म्हणतील. ह्याच्यापेक्षा काय म्हणणार आहे? ते म्हटलं दिली मागा दक्षिणा. अजामिळाचा निश्चय झाला बरं या ठिकाणी. त्याचा ज्या ठिकाणी बरोबर येतात त्या सांगतात निश्चय झाला ना त्या ठिकाणी त्याचा उद्धार झाला. संत महात्मे म्हटले आम्हाला दुसरी कोणती दक्षिणा नको, यानंतर जो तुला मुलगा होणार आहे ना त्याचं नाव नारायण ठेव. ते म्हटलं ठेवलं जा. संत महात्म्यांनी त्या ठिकाणी बीज पेरलं बरं का. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. बीज पेरलं आणि जात असताना संतांनी देवाला सांगितलं देवा तुझ्या नावाच्या जेवढ्या काही मनी ऑर्डर येतील तेवढ्या जतन करून ठेवा. आणि मग तिथून पुढे हा शेवटचा वैसीची पोटी एकाची बी वांजोटी ते मोहाची ती पोटी नाचू लागली. वैसीची शेवटी म्हणजे शेवटचा आहे ना, पुढचं नाही. शेवटचा मुलगा असल्यामुळे फार लाडका, सारखा उठता बसता नारायण 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 इकडे, नारायण जेवायला, नारायण झोपायला, सारखं त्याच्या मुखातून नारायण नारायण नावाचा उच्चार होत राहिला. आणि भगवान परमात्म्याने त्या सगळ्या त्याच्या मनी ऑर्डर्स जतन करून ठेवल्या. भगवान परमात्म्याला त्या पोहोचत राहिल्या, कारण संत महात्म्यांचा संकल्प आहे, संत महात्म्यांचा सहवास आहे. आणि झाला प्रकार असा की वृद्धापकाळानंतर तो ज्यावेळेस मरण पावला, मरण पावत असताना त्याच्या मुखामध्ये शेवटी म्हटला तो हे नारायणा नारायणा कुठे आहेस असं म्हणून मोठ्याने नारायणा नारायणा म्हणता म्हणता त्याने जीव सोडला. आणि ते मती सागती भगवान परमात्म्याचं त्याने नामस्मरण शेवटी केलं. त्या ठिकाणी विष्णुदूत आले आणि अगोदरच त्या ठिकाणी हे आलेले होते यमदूत. यमदूत आले, विष्णुदूत आले, त्यांची चर्चा चालली. विष्णुदूत म्हटले हे पहा शेवटी तुम्ही ऐकलं का काय म्हटला तो? नारायण म्हटला. यमदूत म्हटले तुमच्या देवाचं नाव घेतलेलं नाही, ते त्याच्या मुलाचं नाव घेतलेलं आहे. पुत्राची या लोभे नष्टपणे नारायण. पुत्राच्या लोभाने त्याने ते काय देवाचं नाव घेतलेलं आहे, मग त्याच्या मुलाचं नाव घेतलेलं आहे पुत्राच्या मोहामुळे, देवाचं नाव नाही. विष्णुदूत म्हणाले हे पहा या जगामध्ये नारायण नाव सगळ्यात अगोदर कोणाचं आहे? आमच्या देवाचं आहे का नाही? आमच्या देवाचं जगात अगोदर नारायण नाव आमच्या देवाचं असल्यामुळे ते आमच्या देवाचंच त्यांनी स्मरण केलं आम्ही हे पाहणार. आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याला वैकुंठाला आणलं. सांगण्याचं तात्पर्य असं आहे पुनीत केले विष्णू दासी संगे आपुलिया दोषी. असे महान दोषी असणारे देखील पुनीत केले विष्णू दासी, पुनीत केले विष्णू दासी, पुनीत केले विष्णू दासी, पुनीत केले विष्णू दासी, संगे आपुलिया दोषी, संगे आपुलिया दोषी, संगे आपुलिया दोषी, संगे आपुलिया, संगे आपुलिया आपुलिया दोषी. संघाने केवळ संगतीने दोषी जीवांना त्यांनी पुनीत केलं, पवित्र केलं.
संत महात्म्यांच्या संगतीचं हे वस्तू सामर्थ्य आहे. वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही. वस्तू सामर्थ्य शक्तीचा अपलाप करता येत नाही, त्याचा निषेध करता येत नाही. वस्तू सामर्थ्य शक्ती त्या त्या पदार्थांमध्ये असते. आपल्या संत वाङ्मयामध्ये असे काही वृक्ष दगड पाहायला मिळतात, त्यांचं वर्णन संतांनी केलं आहे. कामधेनु कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविती, हे त्यांचं वस्तू सामर्थ्य आहे. जयाते कामधेनु ऐसी माये तयासी अप्राप्य काही आहे. कामधेनु ही ज्याची काय आहे, आई आहे, माता आहे, त्याला आता अप्राप्य जगातलं काय राहिलं. कारण कामधेनु कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविती, आवडीची इच्छा, ह्या सगळे पदार्थ ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करत असतात. हे त्यांचं वस्तू सामर्थ्य शक्ती आहे. त्याप्रमाणे संतांच्या संगतीचं हे वस्तू सामर्थ्य आहे की संत महात्म्य आपल्या संगतीमध्ये घेऊन गुरुवर्य प्रातस्मरणीय बोधे बाबांचे स्मरण होते. बाबांच्या जीवनात जर पाहिलं तर बाबा जे साधक असतील, अंतरंग साधक, त्यांना फार जवळ करत नसायचे. जे कलाकार आहेत, जे वाजवत आहेत, जे म्हणतायत, बाबांना असं वाटायचं की ते घसरतील म्हणून त्यांना ते फार जवळ करत असायचे. गुरुवर्य बाबांचा हाच हेतू की काय, माझ्या जीवनामध्ये फार म्हणजे प्रकर्षाने मला तो एक लाभदायी ठरला. गुरुवर्य बाबांची खूप सहवास मिळाला, खूप संगती मिळाली. बाबांच्या सहवासामध्ये असे विद्यार्थी असायचे की वात्रट असायचे, काही खोड्या करायचे, तक्रारी असायचे त्यांच्या, परंतु बाबा त्यांना जवळ घ्यायचे. खूप प्रेमाने बाबा त्यांना आपल्या सहवासामध्ये घेऊन त्यांना चांगल्या मार्गाला लावत असायचे. संत महात्म्यांच्या जीवनाचं हे मोठं वैशिष्ट्य आहे बरं का. एखादे पहा तुम्ही दोषी मनुष्य पाहिला की, एखादा सज्जन जरी मनुष्य असला की तो काय होतो, घाबरतो, नको बाबा त्याच्याकडे जायला, तो दोषी आहे, त्याच्यापासून आपल्याला काही बाधा प्राप्त होईल. परंतु संत महात्म्यांचं हे वैशिष्ट्य आहे, किंबहुना त्यांचं हे मोठेपण आहे. गुरुवर्य शेखर महाराज एक चिंतन सांगत असतात की साप जर असा निघाला एखाद्या चौकामध्ये वगैरे, तर साप निघाल्यानंतर 3 प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात. साप निघाल्यानंतर एक पहिली प्रतिक्रिया असते भित्र्या माणसांची, तर ते लगेच पळा 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 म्हणजे साप निघाला ते पळून जातात भित्र्या माणसं. दुसरे काही धाडशी असतात, ते काय करतात, काठी घेतात आणि ते त्याला मारण्याचा प्रयत्न करतात. तिसरा एक वर्ग असा असतो की त्यांची वेगळीच प्रतिक्रिया असते. ते काय करतात, ते सर्पमित्र म्हणा, त्यांच्याकडे ती काठी वगैरे असते, सापाला पकडतात, एका पिशवीमध्ये घालतात, घरी नेतात, त्याचा जो विषारी दात आहे तो विषारी दात काढतात आणि मग त्याला, म्हणजे आता हा डोंबाऱ्याचा प्रकार आहे, विषारी दात काढून त्या सापावर आपली उदरनिर्वाह उपजीविका त्याच्यावर चालवतात, म्हणजे त्याचा उपयोग करून घेतात. असे संत महात्मे आहेत. म्हणजे दोषी जरी दिसला तरी मुद्दाम त्यांच्या जवळ जातात, त्यांच्यावर प्रेमाने हात टाकतात, त्यांना जवळ घेतात. जे खळांची व्यंकटी सांडो तयास कर्मी रती वाढो, त्यांच्या ठिकाणी असणारा दोषीपणा बाजूला करतात, त्यांच्या ठिकाणचे दोष बाजूला करतात आणि त्यांना पावित्र्य प्रदान करतात. पुनीत केले विष्णू दोषी जीवांना पवित्र केलं आहे, त्यांचा उद्धार केला आहे. अशा पवित्र झालेल्या जीवात्म्यांकडे वक्र दृष्टीने कोण पाहिल किंवा संत महात्म्यांकडे वाकड्या दृष्टीने कोण पाहिल, असं प्रश्नार्थक तुकोबर आहे. अभंगाच्या दुसऱ्या कोण पाहिल तयार
ज्यांना पावित्र्य प्रदान केलं आहे त्यांच्याकडे देखील कोणी वाकड्या दृष्टीने पाहणार नाही, किंवा मुळात संत महात्म्यांकडेच कोण वाकड्या दृष्टीने पाहिजे? कोण पाहिजे तयाकडे? कसे आहेत ते? वीर आहेत, वीर विठ्ठलाचे गाढे, भगवान परमात्म्याचे ते उपासक आहेत, गाढे उपासक आहेत. त्यांच्याकडे कोण वाईट नजरेने किंवा वक्र दृष्टीने कोण पाहिजे? आणि त्यांचा सर्वात महत्वाचा विशेष म्हणजे अशुभत्या पुढे शुभ होऊनिया ठाके. संतांजवळ अशुभता नाहीच. प्रसंग वशात जर काही अशुभ प्रसंग घडलाच त्यांच्या समोर तर तोही शुभ होऊन जातो. अशुभता त्यांच्या ठिकाणी नाही. जर अशुभ काही प्रसंग आलाच घडून तर तो अशुभ न होता तो शुभ होतो. सच्चिदानंद बाबांच्या जीवनातला प्रसंग पहा. सच्चिदानंद बाबांची अंत्ययात्रा चालली होती, प्रेतयात्रा त्यांची चाललेली आहे आणि त्यांच्याबरोबर सती जाण्याकरिता त्यांची धर्मपत्नी सौभाग्याचा शृंगार करून निघालेली आहे. प्रेतयात्रा गावातून बाहेर निघत आहे आणि गावामध्ये निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय, सोपानकाका मुक्ताबाई महाराज प्रवेश करतायत. गावात प्रवेश करत आहेत. आता खरं म्हणजे गावात प्रवेश केल्यानंतर ती एखादी अशुभच घटना तशी आहे ना ज्ञानोबारायांच्या दृष्टिकोनातून, परंतु ती अशुभ ठरली का? हो, अशुभ नाही ठरली. तिथं किती मोठी दिव्य शुभ घटना घडली की जे ज्यांची अंत्ययात्रा होती त्यांच्याच माध्यमातून ज्ञानोबारांनी एवढा दिव्य ग्रंथ लिहिला. शुभ घटना घडली. त्याच्या पुढे आपण चिंतन करणार आहोत की प्रेतयात्रा जात असताना सच्चिदानंद बाबांच्या पत्नींनी पाहिलं की कुणीतरी संत महात्मे, साधू संत महात्मे आलेले आहेत. आपण तर सती जाण्यासाठी निघालेलो आहोत, जाता जाता त्यांचं दर्शन घ्यावं. दर्शन घेण्यासाठी ती निघाली, दर्शन घेतलं. आता सगळा जो शृंगार होता तो सौभाग्यवतीचा होता. सौभाग्याचा सगळा शृंगार करून सती जात असताना सौभाग्याचा शृंगार करून जात असते सती. आणि तशा अवस्थेमध्ये तिने निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन घेतलं. निवृत्तीनाथ महाराजांनी पाहिलं सौभाग्यवती म्हणून, सौभाग्यवती दिसून आल्यामुळे निवृत्तीनाथ महाराज म्हटले अखंड सौभाग्यवती भव, अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिल्यानंतर ती धर्मपत्नी सच्चिदानंद बाबांची म्हणाली, मला वाटलं संत महात्म्यांना त्रिकाल ज्ञान असतं. या ठिकाणी माझ्या पतिराजांची प्रेतयात्रा चाललेली आहे आणि तुम्ही अखंड सौभाग्यवती असा आशीर्वाद देताय. ज्ञानोबा कोण आहेत पहा. निवृत्तीनाथ महाराजांनी म्हटल्यानंतर पाहिलं त्या ठिकाणी गेले. आता लोक त्या ठिकाणी ते प्रेत घेऊन निघालेले होते. निवृत्तीनाथ महाराज म्हणले थांबवा, पाहू द्या कोण आहेत ते. त्यांना खाली ठेवण्यात आलं. कोण आहेत, काय आहे त्यांचं नाव? लोक म्हटले नावापाशी काय आहे, नाव काय करायचं विचार, कारण लोक वैतागलेले होते, बराच वेळ झाला आणि लोक म्हटले काय नाव सांग, काय करायचं नाव सांगा तर खरं. सच्चिदानंद बाबा नाव आहे. ज्ञानोबा सच्चिदानंद आहेत आणि मरतात कसे? मरतात तर सच्चिदानंद कसे? निवृत्तीनाथ महाराजांनी त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी उठा सच्चिदानंद बाबा असं म्हटल्यानंतर जणू काय झोपेतून मनुष्य उठावा. सच्चिदानंद 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 उठा सच्चिदानंद बाबा असं म्हटल्यानंतर ते बंद जे बांधले आहेत तटा 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 तुटली आणि सच्चिदानंद बाबांनी उठून दर्शन घेतलं. सांगण्याचं तात्पर्य आहे अशुभही त्यांच्या समोर टिकत नाही. अशुभत्या पुढे शुभ होनिया ठाके. संत महात्म्यांचा स्वभाव तिसऱ्या चरणात सांगतात, प्रेम सुखाची या राशी, पाप नाही ओखदाशी. त्यांचा स्वभावाचं दर्शन जगद्गुरु तुकोबाई सांगतात. संत महात्म्यांचा स्वभाव कसा आहे? अत्यंत प्रेमळ स्वभाव आहे. प्रेम सुखाची या राशी. व्यवहारामध्ये जे प्रेम पाहतो आपण, जे सुरुवातीला चिंतन केलं ते नाटकी प्रेम आहे. व्यवहारातलं जे प्रेम असतं ते खरं प्रेम नसतं. संत महात्म्यांच्या ठिकाणचं जे प्रेम आहे ते शुद्ध प्रेम आहे. कारण संत महात्म्यांच्या जीवनामध्ये एका ठिकाणी कुठेतरी अशी आसक्ती नसते. व्यापक असणाऱ्या परमात्म्याविषयी संत महात्मे चिंतन करत असल्यामुळे सर्वांवर व्यापक रूपाने संत महात्मे प्रेम करतात. जो मनुष्य एखाद्या परिच्छिन्न ठिकाणी प्रेम करतो त्याचं सर्वांवर प्रेम असू शकत नाही आणि म्हणून ते शुद्ध प्रेम नसतं सुद्धा. कारण अशुद्ध वस्तूवर, अशुद्ध परिच्छिन्न पदार्थांवर केलेलं जे प्रेम असतं ते अशुद्ध प्रेम असतं. संत महात्म्यांचं जे प्रेम आहे ते व्यापक रूपाने आहे
आणि ते प्रेम कसं आहे? राशी म्हणले आहे. प्रेम सुखाची या राशी पाप नाही. प्रेम सुखाची या राशी. रास कशाला म्हणतात? खळी होतात आपल्याकडे धान्याची वगैरे, खळ झाले 2-4 पोते पडलेले आहेत, खळ झाल्यानंतर त्याला रास म्हणतात का? अमाप धान्य आहे त्याचं मोजमाप करता येत नाही, त्याचं मोजमापच करता येत नाही, त्याला काय म्हणतात? रास. असं संतांच्या ठिकाणी प्रेम आहे. या या संतांची या या वैष्णवांचे घरी, या या वैष्णवांचे घरी, प्रेम सुखाईच्या घरी, प्रेम सुखाईच्या घरी, रिद्धी रिद्धी नदीद्वारे, रिद्धी रिद्धी नदीद्वारे, इच्छा करी रिद्धी सिद्धीद्वारी कर जोडून तिष्ठती. त्यांच्या ठिकाणी खरोखर प्रेम आहे, वास्तविक त्यांच्या ठिकाणी प्रेम आहे. आणि त्या प्रेमाच्या वर्षावांनीच दोषी जीवांना ते काय करतात? पवित्र करतात. सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पाप नाही. पाप नाही ओखदाशी. त्यांच्या ठिकाणी पाप म्हणजेच एक प्रकारचा दोष म्हणा. दोष नाही, पाप नाही, कसल्याही प्रकारचा अवगुण त्यांच्या ठिकाणी नाही. ते दुष्ट गुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला म्हणजे संत महात्म्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा दोष नाही, पाप नाही. व्यवहारामध्ये अशी एकही व्यक्ती आपल्याला पाहायला मिळणार नाही की ज्याच्या ठिकाणी दोष नाही, पाप नाही. काही ना काहीतरी त्याच्याकडून चूक घडलेली असते. प्रत्येकाच्या ठिकाणी काहीतरी दोष असतो, चूक घडलेली असते. बायबलमध्ये प्रसंग येतो, ते बायबलमध्ये प्रसंग आलेला आहे. आणि त्यांच्या धर्मातील एक साधू रस्त्याने एका गावामध्ये प्रवेश करतायत. त्या गावामध्ये प्रवेश करत असताना कुणीतरी एक व्यक्ती चुकला आणि तो व्यक्ती चुकल्यामुळे गावातील सगळेच लोक त्याला दगड घेऊन मारू लागले. हाताची त्याने मारत असायचे. चौकामध्येच हा प्रसंग चाललेला आहे. आणि संत महात्मे त्या गावामध्ये त्यांनी प्रवेश केला. पाहिलं, चौकामध्ये आले. ते म्हणजे थांबा, काय करताय तुम्ही? आतापर्यंत ज्याच्या जीवनामध्ये काहीच चूक घडलेली नाही, काहीच पाप घडलेला नाही, ज्याच्या जीवनामध्ये काहीच दोष घडलेला नाही, त्याने पुढे यायचं आणि त्याने मारायचं. असं म्हटल्यानंतर सगळ्यांनी आपल्या हातातल्या काट्या दगड बाजूला टाकून दिली. तर प्रत्येकाला आपला अंतःकरण तर प्रत्येकाला साक्षी आहे. काहीतरी कुणाकडून तरी काहीतरी चूक झाली, प्रत्येकाने ते समजून घेतलं. म्हणजे जगामध्ये असा एक सुद्धा व्यक्ती नाही की त्याच्या ठिकाणी पाप नाही, दोष नाही, चूक नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी काही ना काही दोष आहे, परंतु संतांजवळ काहीच दोष नाही. एका राज्यामध्ये एका व्यक्तीकडून असाच काहीतरी प्रसंग घडला. त्याच्याकडून अशी काहीतरी अक्षम्य चूक घडली आणि चूक घडल्यानंतर त्याला सुळावर देण्याची, फाशीवर देण्याची शिक्षा त्या ठिकाणी दिली. राजाने त्याला फाशीची शिक्षा दिली आणि तो दिवस त्याचा फाशीचा जवळ येत चालला. आणि त्याला शेवटची इच्छा विचारली, तुझी शेवटची इच्छा काय आहे? तो म्हटला, हे पहा राजे साहेब, मला अशी एक दिव्य कला आहे, माझ्याकडे अलौकिक कला आहे की मी काही वस्तूंचं किंवा काही वनस्पतींचं जर मिश्रण केलं तर ते मिश्रण जर लोखंडावर ओतलं तर त्या लोखंडाचं सोनं होतं. ही एक मला कला आहे आणि ती कला मला कोणाला तरी द्यायची जाता जाता. असं राजाने सांगितलं. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्याने सांगितलं की जंगलामध्ये जावं लागेल, त्या वनस्पतींचे मुळं घ्यावं लागतील, पानं फांद्या वगैरे घ्यावं लागतील, त्याचं मिश्रण करावं लागेल. आणि मग काही शिपाई वगैरे त्याच्याबरोबर पाठवली. तो वनामध्ये गेला, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींची मुळं घेतली, फांद्या घेतल्या, पाला घेतला आणि फुलं घेतली काही, आणि त्या सगळ्यांचं मिश्रण केलं. आता राजदरबारामध्ये ती एक आश्चर्यकारक घटना होती. सगळेच जण त्या ठिकाणी उपस्थित झाले पाहण्यासाठी आणि सगळेजण त्याने ते मिश्रण केलं आणि ते आता ते लोखंडावर वतायचंय. लोखंडावर वतायचंय म्हटल्यानंतर त्याने सांगितलं की हे आता मिश्रण त्याच्या हातून वतायचंय. म्हटले की ज्याने जीवनामध्ये काहीच चूक केलेली नाही, ज्याने जीवनामध्ये काहीच पाप केलेलं नाही, असं म्हटल्यानंतर प्रत्येक जण मागे सरकू लागलं. तो जो होता तो दोषी, त्याने सांगितलं की राजेसाहेब आपण टाका म्हटलं, म्हणजे याचं सोनं होईल. आता याच्यामध्ये तेवढी शक्ती आहे या मिश्रणामध्ये.
याचं सगळं जे वनस्पतींचं याच्यामध्ये मिश्रण केलं आहे याच्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे. लोकांवर जर ओतलं याचं सोनं होतं, परंतु ती व्यक्ती अशी पवित्र पाहिजे की त्याच्याकडून काही दोष घडलेला नसला पाहिजे. त्याला थोडीशी शंका वाटली राजाला. राजाने राणीकडे पाहिलं, राणी मागे सरली, म्हणजे सगळा दरबारच मागे सरला. तो मग दोषी म्हटला, मला सांगा म्हटला, जर कुणाकडूनच म्हणजे कोणीच या ठिकाणी दोषी नाही तर मला तरी फाशीची शिक्षा का देत आहे? प्रत्येकाकडून काही ना काहीतरी चूक घडते का नाही? जगामध्ये काही ना काहीतरी पाप प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, दोष आहे, परंतु तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष. दोष पाप ओखदाशी नाही. यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे तीर्थे म्हणते खाय खावे. दोष ओखदाशी नाही. औषधाला देखील त्यांच्याकडे दोष नाही. प्रातस्मरणीय गुरुवर्य स्वानंद सुनिवासी जोग महाराजांच्या जीवनातील प्रसंग सांगितला जातो. आमच्या परंपरेमध्ये तो प्रसंग सांगितला जातो. जोग महाराजांच्या जीवनातील प्रसंग आहे. महाराज नाशिकला गेलेले होते. नाशिकला घाटावर, रामघाटावर स्नानाकरता गेले. त्या ठिकाणी जे काही पंडित लोक होते ते आले. ते म्हटले, महाराज काही दानधर्म? महाराज म्हटले, मी गृहस्थी नसल्यामुळे मला कुठल्याही प्रकारचा विधी नाही दानधर्म करण्याचा, मी ब्रह्मचारी आहे. किमान स्नानाचा संकल्प तरी? महाराज म्हटले, फार झालं तर सोडू म्हटले संकल्प. मग त्यांनी पाणी दिलं महाराजांच्या हातावर आणि म्हटले, म्हणा पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभव. असं म्हणा म्हटल्यानंतर महाराज म्हणेनच गेले. महाराज म्हटले, अरे मी उभ्या जीवनात कधी पापच केलं नाही तर पापोहम पाप कर्माहम मला कशाला म्हणाय सांगतोस? दोष नाही, पाप नाही, ओकदाशी. संत महात्म्यांच्या ठिकाणी अजिबात औषधाला देखील त्यांच्या ठिकाणी काही नाही, हो पाप नाही, कुठल्याही प्रकारचा दोष नाही, अवगुण नाही. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची नाही. म्हणजे संतांच्याकडे कितीतरी शोधून पाहण्याचा प्रयत्न केला तरी त्या ठिकाणी आपल्याला दोष सापडत नाही. आणि आपल्याकडे शोधून पाहण्याचा प्रश्न म्हणजे प्रसंग आला तरी आपल्याकडे गुण मिळत नाही. संत महात्म्यांकडे किती शोधण्याचा प्रयत्न केला तरी त्या ठिकाणी दोष नाही. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची नाही. आणि सर्वात महत्वाची अशा पवित्र असणाऱ्या संत महात्म्यांनी क्रांती जर काय केली असेल तर या पृथ्वीलाच प्रत्यक्षात त्यांनी वैकुंठ बनवलं. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये
या सगळ्या पृथ्वीलाच वैकुंठाचं स्वरूप प्रदान केलं, प्राप्त करून दिलं. वैकुंठमय ही सगळी पृथ्वी केली. वैकुंठाला जाण्याचं शिल्लक ठेवलं नाही. पूर्वी ज्ञानोबाराय सांगतात कोणीतरी एखादा वैकुंठाला जायचा, हा कधी एखाद्याने वैकुंठ जावे. पूर्वीच्या काळामध्ये असं होतं, ज्ञानोबाराय सांगतात बरं का, की पूर्वीच्या काळामध्ये कोणीतरी एखादा वैकुंठाला जायचा, तेही वैकुंठाची केले आघावे. त्या संत महात्म्यांनी मात्र आता वैकुंठाला जाण्याचं कामच शिल्लक ठेवलं नाही. ह्या पृथ्वीला त्यांनी वैकुंठाचं स्वरूप प्राप्त करून दिलं. म्हणून दोन्हीचा हाट भरले घनदाट भरले अपार मिळाले वाटे. नवजो म्हणते आम्ही वैकुंठाची देखील कोणीतरी एखादा जायचा, पण ते काही सहजासहजी नाही. वैकुंठा जावया तपाचे सायास, तपाचे तपश्चर्या करावं लागायची वैकुंठाला जाण्यासाठी. परंतु संत महात्म्यांनी मात्र दया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा. तुका म्हणे सोपी केली पाय वाट, तुका म्हणे सोपी केली पाय वाट, तयावर तरावया भवसागर. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी. अशा पद्धतीने संत महात्म्यांचं या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी कार्यावच्छेदकाने वर्णन केलं आहे. संतांचं वर्णन, संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये जी काही भक्तीची क्रांती केली आणि त्या प्रभावाने या अवनीतलावर जे भक्तीचं वातावरण घडवलेलं आहे ते किती विलक्षण आहे, जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून मांडताय. झालेली सेवा ज्या महापुरुषांच्या जीवनावर हा सगळा अभंग बसतो, असे गुरुवर्य परमश्रद्धेय श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ मदन महाराज बेहानी यांच्या पुण्यतिथीचा हा महोत्सव चाललेला आहे. ही सेवा त्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर अधिकते सरते करुणी घेयावे हे तुमते विनवितु वासी. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, पद क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती. आपणा समोर जी बडबड केली आहे ही बडबड पोटामध्येच आहे. ही ओटातली बडबड आपणा सर्वांच्या आशीर्वादाने पोटात जावी ही आपणा सर्व मातृपितृतुल्य देवरूप श्रोत्यांच्या चरणी प्रार्थना करून सेवा पुनश्च आपणा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. तुकार